समजा तुमची वेळ आली असेल ते समजून घ्यायची, तुमचं आयुष्य सोपं करून घ्यायची, तर तुम्ही त्या मार्गाला लागता. तुम्हाला त्यातल्या गोष्टी आपोआप उलगडून समजून देणारी लोक भेटतात किंवा ती तुमच्यापर्यंत काहीतरी बिट्स अँड पीसेसमध्ये येतं. एव्हरीथिंग इज स्क्रिप्टेड. कुठेतरी माझा या गोष्टीवरती विश्वास हळूहळू बसायला लागलाय. हे 5 सेन्सरी ऑर्गन्स असतात आणि प्रत्येकाची जी रिसीव्ह करायची ताकद आहे ती वेगळी आहे आणि ती वेगळ्या वेगळ्या वेळी पण वेगळी आहे असं माझ्या लक्षात आलं. पुण्यातच गावातल्या पेठेतल्या एक झाड, तिथे जुनं घर होतं आणि मी कनेक्ट व्हायचा म्हणजे मला इच्छा झाली की आपण विचारूयात. हां, आणि इतक्या इन्फॉर्मेशन्स येत होत्या. काय सांगितलं त्या झाडाने? अशी फिगरच आली? फिगरच. तर तो म्हणाला की हो 1,20,000. कंडिशनिंग कमी. जितकं कंडिशनिंग कमी. मी नेहमीच म्हणते की आपण लहान मुलाला जसं जसं कंडिशन करत जातो ना, तर आपण त्याला एखाद्या चाकोरीबद्ध करत जातो. त्याचा विचार, त्याचे आचार, त्याचं आचरण, ते सगळं आपण चाकोरीत करायला लागतो. ती चाकोरी आली म्हणजे त्याच्यात राईट रॉंग आलं, ट्रू फॉल्स आलं, करेक्ट इनकरेक्ट आलं. हे सगळं जोपर्यंत हे आहे तोपर्यंत टेलिपॅथी येणार नाही. सो आय बेसिकली टेल पीपल की सेल्फ डाऊट नको आहे. परत तुम्ही फक्त कन्सल्टंट नसून, ॲनालिस्ट नसून कम्युनिकेटर आहात. फक्त स्विगी डिलिव्हरी बास. इथून डबा आणला, इथे द्यायचा, प्रश्न विचारला, समजलं नाही उत्तर तर परत जाऊन त्याला विचारायचं की आहे बाबा यांना कळत नाहीये तू काय बोलतोय ते. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा एक्सप्लोर करणार आहोत टेलिपॅथी या विषयावरती. टेलिपॅथीचा पहिला एपिसोड तुम्ही आमच्या चॅनलवरती बघितलाच असेल. आज सुद्धा इनोटॉक्सच्या या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत टेलिपॅथिक कम्युनिकेटर, हँड रायटिंग ॲनालिस्ट आणि टेलिपॅथीमध्ये वर्कशॉप्स घेणाऱ्या चित्रा अभ्यंकरजी आहेत. चित्रा अभ्यंकर या प्राण्यांशी बोलू शकतात, झाडांशी बोलू शकतात, त्या जिथे आहेत तिथे बसून वास्तूशी बोलू शकतात, वस्तूंशी देखील बोलू शकतात, अर्थात हरवलेल्या, किंवा व्याधींशी देखील ते बोलू शकतात. टेलिपॅथीचं हे जग खरंच वेगळंच आहे. मी जरी या गोष्टी बोललो असेन की प्राणी, वस्तू, वास्तू, व्याधी, झाडं, पानं, फुलं, टेलिपॅथीद्वारा आपण काय काय करू शकतो आणि काय काय नाही याबद्दल जाणण्याची मलाही अजून कुतूहल वाढत चालली आहे. म्हणूनच आज इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये चित्रा अभ्यंकरजी आल्या आहेत. आपण त्यांच्याबरोबर टेलिपॅथीबद्दल अजून सखोल चर्चा करणार आहोत. वेलकम टू इनोटॉक्स. थँक्यू सो मच. मी म्हणलं तसं टेलिपॅथीच्या तुम्ही ऑलरेडी एक्सपर्ट आहातच आणि टेलिपॅथिक तुम्ही एक कम्युनिकेटर आहात आणि तुम्ही वर्कशॉपसुद्धा घेता. पण आपण ज्या जगामध्ये आज राहतो ना, ते जग खूप लॉजिकल आहे. त्या जगामध्ये इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, लॉयर्स आहेत आणि अजूनसुद्धा लॉजिकल प्रोफेशनल्स आहेत. सो हा एपिसोड संपायच्या पूर्वी या लॉजिकल माइंड्सना, या लॉजिकल बट ब्रिलियंट माइंड्सना काय पटवून देण्याची इच्छा आहे? हे बघ, असं म्हटलं तर माझा प्रवास स्वतःचा आहे ना, सायन्स, मॅथ्स आणि लॉजिकल ह्याच्यातूनच झालेला आहे. एवढं मला नक्की कळलं आहे की मला कोणाला काहीच पटवून द्यायचं नाही आहे. समजा तुमची वेळ आली असेल ते समजून घ्यायची, तुमचं आयुष्य सोपं करून घ्यायची, तर तुम्ही त्या मार्गाला लागता. तुम्हाला त्यातल्या गोष्टी आपोआप उलगडून समजून देणारी लोक भेटतात किंवा ती तुमच्यापर्यंत काहीतरी बिट्स अँड पीसेसमध्ये येतं आणि तुम्हाला हे लक्षात येतं की एव्हरीथिंग इज नॉट लॉजिकल, देर इज ऑल्सो सम मॅजिक. फ्रॉम लॉजिक टू मॅजिक. सो माझा प्रवास मी म्हणते की इट इज फ्रॉम लॉजिकल टू मॅजिकल. द मोमेंट आय ड्रॉप्ड दॅट आयडिया दॅट आय वॉन्ट टू प्रूव्ह एनिथिंग इदर टू माय सेल्फ टू ऑर एनीबडी एल्स, किंवा मला जसं मी आता हे टेलिपॅथी करते, इनिशियली असं व्हायचं फ्लूक आहे का,
अरे हे खूप कॉमन आहे, हे जे तू सांगितलं त्यात काय वेगळं आहे, सगळ्यांच्याच घरात असं होतं वगैरे वगैरे. आता लॉजिकली मला उत्तरं देता यायची, सुरुवातीला मी द्यायचे पण, आणि मग नंतर मला वाटलं की मुळात हे काय मी माझ्या घरी स्वयंपाक करत नाहीये, म्हणजे माझ्या मनातलं हे काहीच नाहीये, मी इथून हे रिसीव्ह केलेलं यांना इथे डिलिव्हर करतेय, मग घ्यायचं तर घ्या, नाही घ्यायचं तर नका. नाही पण थांब, माझ्या लॉजिकल माइंडला पुन्हा एकदा समजून घ्यायचंय की टेलिपॅथी म्हणजे नेमकं काय. आणि ऑफकोर्स इनोटॉक्सचे जे दर्शक नव्यानेच टेलिपॅथीकडे बघत असतील तर टेलिपॅथी म्हणजे काय. आता काय टेलिपॅथी, ठीक आहे, फ्रॉम अ डिस्टन्स. आता मला फक्त असं वाटतं की लॉजिकल माइंडला समजा मी असं विचारलं, तुलाच विचारते की दिवसभरातनं आपण जितक्या ऍक्टिव्हिटीज करत असतो त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचं कारण देता येईल का. नाही देता येणार. बरोबर. इट इज माय चॅलेंज टू एव्हरी लॉजिकल माइंड. आज हा शर्ट का घातला, आज मला का बोलवलं, आज आणखीन कोणाला, म्हणजे आता काहीतरी नव्हतं म्हणून बोलवलं, किंवा मी एवढे 4 नावं लिहिलेली होती, त्याच्यात त्या 4 जणांना फोन केला. टेलिपॅथी मधली छान कम्युनिकेटर्स म्हणून तुला बोलवलं. नाही आजच का, गेल्या महिन्यात का नाही, तुला माहिती आहे मी कम्युनिकेटर आहे. त्याचं नाही उत्तर माहिती. करेक्ट. म्हणजे काय आहे की आज ह्या वेळेला मी इथे असणं आणि मी आणखीन कुठेतरी नसणं, हे जसं स्क्रिप्टेड म्हणता येईल, ठीक आहे, तर तसं जे काही होतं तर एव्हरीथिंग इज स्क्रिप्टेड. कुठेतरी माझा या गोष्टीवरती विश्वास हळूहळू बसायला लागलाय. कारण टेलिपॅथी करत असताना मला असं जाणवलं की जशा भूतकाळातल्या गोष्टी कळतात टेलिपॅथी करताना, तशा भविष्य काळातल्याही घटना कळतात. ओके. म्हणजे माझं अगदी एखादा एक्झाम्पल, सुरुवातीचे जे काही कम्युनिकेशन्स होते ज्याच्यात पुण्यातून एका मैत्रिणीने तिच्या मैत्रिणीला, तिने तिच्या भावाला वगैरे असं काहीतरी झालं, आणि मला अमेरिकेहून फोन आला की आमच्या कुत्र्याचा 2रा वाढदिवस आहे आणि आम्हाला त्याच्याकडून जाणून घ्यायचंय की त्याला कसं सेलिब्रेट करायचंय, काय खेळणं हवंय, काय खायला हवंय वगैरे वगैरे. हे इनिशियल प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर त्यांनी घरातल्या लोकांबद्दल मला सांगायला सुरू केलं की तो घरातला जो द मॅन ऑफ द हाऊस, त्याचं प्रमोशन होणार आहे, बायको रिझाईन करणार आहे, त्यांच्या मुलाचं कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन होणार आहे. आता मला तिथलं काहीच माहिती नसल्यामुळे माझा आतल्या आत माझं असं होत होतं की कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होणार आहे मी कसं सांगू आता ह्यांना. करेक्ट. तर मला असं आलं की 20 मिनिटात तुमच्या घरून ज्या इंजिनिअरिंग कॉलेजला पोचता येईल तिथे. आता हे तसं जसं हे झालं तसं त्याची बायको ती भारतात येणार आहे असं मला समहाव आलं. तर मी तिला विचारलं की अगं तुझं प्लॅन आहे का, तर ती म्हणाली नाही, हा आत्ताच येऊन गेलेला आहे, तर मी काही लगेच येणार नाहीये, हा भेटून आला, बोथ सेट ऑफ पेरेंट्स वगैरे. म्हटलं बरं ठीक आहे, कळेल ना. म्हणजे आता भविष्यातलं एखादी गोष्ट कळलेली आहे तर आपल्याला तेवढी वाटच बघायला लागेल, बाकी काही आपल्याला जाऊन चेक करता येणार नाही. आणि तिने मला 1.5 महिन्याच्या आत तिने मला फोन केला की चित्रा मी या आठवड्यात येते. कारण काय झालं होतं, तिच्या आईच घसरून पडली होती आणि म्हणजे आईला भेटायला म्हणून ती येणार होती. पण आता हे मी 1.5 महिना आधीच तिला विचारला होता हा प्रश्न, आणि मग ती म्हणाली की ह्याचा अर्थ तुला माहिती होतं की मी येणार आहे, आणि कारण आपल्याला माहितीच नव्हतं. ती म्हणाली माझ्याकडे काही कारण नव्हतं म्हणून मी नाही म्हणाले. सो म्हणजे काय की पुढे काय होणार आहे तेही कळतंय, मागे काय झालेले तेही कळतंय, म्हणजे ह्याचा अर्थ सगळी इन्फॉर्मेशन कुठेतरी स्टोर्ड आहे. पण मला गंमत तीच वाटली की त्या म्हणजे तू भारतात होतीस आणि ते जे टेलिपॅथी शी जे कस्टमर होते, क्लायंट होते, ज्यांच्याशी तू बोलत होतीस ते भारताबाहेर होते आणि त्यांच्या पेटद्वारा म्हणजे प्राण्याद्वारा काहीतरी माहिती त्यांच्या ओनर्सबद्दल मिळाली. पण हे कसं होतं, कारण की समजा आपण माइंड ह्याच्याबद्दल विचार करायचा प्रयत्न केला तर माइंड आपल्या शरीरामध्ये ॲज अन ऑर्गन तर नाही आहे. माइंडमध्ये थॉट्स आहेत एवढं क्लिअर झालं, पण माइंड आणि कॉन्शियसनेसचा कुठेतरी एक घट्ट मैत्री आहे असं आपण म्हणू, आणि तो कॉन्शियसनेस कदाचित शरीराच्या बाहेर आहे. मग त्या कॉन्शियसनेसमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन स्टोर्ड आहे का असं म्हणायचं आहे का? तर मला सांग की आता
टेलिपॅथिक कम्युनिकेशन करताना समजा प्राण्याबद्दलच बोलूया, तर प्राणी जिवंत असेल तरी करता येतं आणि प्राणी जिवंत नसेल तरी करता येतं. कसं काय? सो म्हणजे आपण एखादा एक्झाम्पल आहे का की जिवंत नसलेल्या प्राण्याशी तू बोललीस आणि काहीतरी? म्हणजे मी एकदा एक आहे त्यांचा नाशिकहून फोन आला होता आणि तिच्याकडे आधी एक कुत्रं कधी काळी होतं याची मला अजिबात माहिती नव्हती. तिने खरं तर तिच्याकडे 2 कुत्र्यापैकी एका कुत्र्याच्या तब्येतीबद्दल विचारायला फोन केला होता की हिचं काय त्रास आहे म्हणून वगैरे. आणि मी ते बोलता बोलता की तिला असं हवंय, तिला तसं हवंय, आणि मला त्यांच्या घरातलं दिसत होतं की सेंटर टेबल आहे, कुठली तरी खोली आहे, त्याच्या भिंतीवरती काहीतरी मुलींच्या खोलीत असतं तसं काहीतरी कार्टून कॅरेक्टर आहे वगैरे. ते सगळं कन्फर्म होत गेलं. तर ह्याचा अर्थ मी असा लावते की आय एम कम्प्लिटली इन कनेक्ट विथ दॅट एनर्जी बॉडी. आणि ते करता करता मी तिला म्हटलं की अगं तुमचं तर घर असं आहे ना, असं मी काहीतरी बोलायला लागलं. तर ती म्हणाली, अगं हे आत्ताचं घर नाहीये, तू ज्याचा रेफरन्स देते ते घर आमचं आधीचं होतं आणि तो बंगला पाडून आम्ही तिथे नवीन बांधकाम करतोय, म्हणून आम्ही एका दुसऱ्या घरात शिफ्ट झालेलो आहोत टेम्पररी. आणि तू आत्ता जिच्याशी कनेक्टेड आहेस तिने ते घर पाहिलेलंच नाहीये. तर मी म्हटलं की नाही अगं मला असं दिसतंय की तू रांगोळी काढतेय आणि एक कुत्रं तिथे बसलंय. तर ती म्हणाली की अगं तो होता, असं तिने त्या आधीच्या कुत्र्याचं नाव घेतलं. आता हा कुत्रा त्यांच्या घरी होता हे मला माहितीच नव्हतं. म्हणजे गेलेला कुत्रा रेफरन्स कुठले जे ह्या कुत्र्याचे नाहीच आहेत. म्हणजे रांगोळी, तिकडचा बंगला ते हिला माहितीच नाहीये. म्हणजे काय झालं की कुठेतरी तो जो आता जिवंत नाहीये कुत्रा तो पण कनेक्ट झालेला आहे. बरोबर. आणि हे इतकं सिमलेस झालं कारण एक इन्फॉर्मेशन मला असं वाटत होतं की ह्या सोर्स कडून येते, पण हिला फिजिकल लेवलला जसं आपण काय म्हणतो, मी पुण्यात आहे तर पुणे मला माहिती आहे, पण समजा मी कधी बडोदा पाहिलंच नाहीये, तर मी बडोद्याबद्दल ह्या शरीरात काही सांगणं हे मला अशक्य आहे अनलेस कोणीतरी मला सांगितलेलं असेल. तसं मला एकेका अनुभवातून असं लक्षात यायला लागलं की हे लिमिटलेस आहे. समजा एका जिवंत नसलेल्या प्राण्याच्या आत्म्याशी, आत्मा एकदम म्हटलं की लोकांना घाबरायला होतं, पण समजा एनर्जी बॉडी म्हटलं तर होत नाही, करेक्ट. पण समजा आपण समजतो की ओके देर इज वन बिग सोर्स आणि आपण सगळे वी आर वन फ्रॅक्शन ऑफ दॅट सोर्स. मग जसं ते म्हणतात की समुद्राच्या पाण्यात ज्या प्रॉपर्टीज आहेत आणि तेच पाणी आपण चमचाभर घेऊन लॅब टेस्ट केलं तरी सेम प्रॉपर्टीज निघणार आहेत. तर समजा त्या कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस किंवा तो कलेक्टिव्ह ज्याला परमात्मा म्हणूया फॉर दॅट मॅटर, तर समजा ते जे हेड ऑफिस आहे तर त्या हेड ऑफिसचे प्रत्येक ब्रांच ऑफिसला सेमच गोष्टी माहिती आहेत ना. तर मग ते तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला आणि बघणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे ती इन्फॉर्मेशन, पहिली गोष्ट तर टेलिपॅथी म्हणजे दूरवरून येणारा एखादा आवाज. म्हणजे अगदी साध्या एक्झाम्पल्स मध्ये समजा विचार करायचा प्रयत्न केला तर आपल्याला आपसूक येणारी इन्फॉर्मेशन जी आपल्या डोक्यात येते, कधी रस्ता क्रॉस करताना किंवा फोन यायच्या आधी आपल्याला समजतं की कोण फोन कॉल करताय, तर ती पण टेलिपॅथीच का? हो, ती पण टेलिपॅथी. जे आपण आपल्याला कॉन्शियसली जनरेट नाही होते. म्हणजे थोडक्यात समजा आता मला असं वाटत असेल की उद्या काय स्वयंपाक करायचा आहे, तर हे मीच विचारलेला प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर जे आहे ते प्रॉबेबली माझ्याकडे कुठल्या भाज्या आहेत, उद्या कुठला वार आहे, उद्या काय कोणी जेवायला येणार आहे का, तर हे ह्याच्यावरून मी लॉजिकली ठरवणार आहे. पण एखादे असं असू शकतं की मी उद्या सकाळी जेव्हा स्वयंपाक करायला उभी राहीन प्रॉब्लेम तेही बनवेन आणि ऍडिशनल 2 गोष्टी बनवेन किंवा मी कम्प्लीट मेन्यू चेंजेस करून टाकेन आणि ते त्यावेळेला रिसीव्ह झालेली इन्फॉर्मेशन असते. इतकं सोपं टेलिपॅथी असू शकतं. म्हणजे थोडक्यात ही सगळी माहिती किंवा ही सगळी इन्फॉर्मेशन तिथेच युनिव्हर्समध्ये आपल्या आसपास आहे. म्हणजे आपण या स्टुडिओमध्ये बसलोय, इथे कॅमेरा आहेत, इथे झाडं आहेत किंवा इथे हा बोर्ड आहे, या सगळ्या ऑब्जेक्ट्समध्ये ऑफकोर्स एनर्जी आहे. आणि ती एनर्जी समजा आपण सीक करायचा प्रयत्न केला, अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला, तर ती त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी दडलेल्या आहेत. पण मग असा प्रश्न येतो की हे टेलिपॅथी आहे आणि टेलिपॅथीनी बऱ्याच गोष्टी समजू शकतात, हे तुला कधी आयुष्यात कळलं
काय असा इन्सिडेंट झाला होता की ज्याच्याने कळलं की अरे, आणि त्याची खात्री कधी पटली? आता जेव्हा मी मागे जाऊन बघते ना, तेव्हा मला असं वाटतं की मला त्याला आपण समजा म्हणूया की स्ट्रॉंग इंट्युशन जे आहे ते आधीपासून होतं मला. म्हणजे मी क्वालिफिकेशन वाईज मी LLB CS आहे. प्रत्येक परीक्षेच्या वेळेला मी असं बोलताना मी असं म्हणायचं की मला 2 तासही पुरतात, कारण मेरा दिमाग बहुत तेज चलता है एग्जाम से पहले. पण माझ्या काही मैत्रिणींच्या असं लक्षात यायचं की त्यांनी समजा मला काहीतरी विचारलं असेल की तू हे वाचलंयस का, आणि मी त्यांना एकदम आरामात सांगाय नाही आने वाला आहे. आणि तसं व्हायचं की ते महत्वाचा टॉपिक असेल पण त्याच्यावर प्रश्न यायचा नाही. आणि 2-एकदा असं झालं की मैत्रिणी कॉलेजमध्ये पोचले, तिने विचारलं की तू काय काय टॉपिक केलेत. मग समजा 10 टॉपिक पैकी मी 8 केले होते, तर तिने पेपर झाल्यानंतर मला परत विचारलं की तू 8 केले होते हे, मग तू उत्तरं कुठली लिहिलीस, ही लिहिलीस का? आणि मी वेगळीच सांगायचं तिला की मी हे लिहिलं. तर ती म्हणाली तू सकाळी तर मला फोनवर म्हणाली होती की तू हे 8 केलेत ते. तर मी म्हटलं नाही मी दुपारच्या जेवणानंतर जेव्हा परत बघितलं ना, तेव्हा मी हे बघितलं आणि हे फ्रेश होतं म्हणून मी हे लिहिलं. मग ती मला 2दा फोन करायची. पेपर 3 ते 6 असायचा लॉचा. ती आधी सकाळी फोन करायची की कल रात को क्या पढ़ाई की है तूने, आणि मग ती दुपारी 11:30-12ला फोन करायची मला की तूने क्या पढ़ रही है अभी. आणि मी असे जाड सोडून द्यायचे की हे येणार नाहीये त्यातलं. म्हणजे ऑप्शनला टाकायची जी पॉवर वाढलेली होती अशी. सेम थिंग रिपीटेड वेन आय वॉज कम्प्लिटिंग CS. म्हणजे तिकडच्या माझ्या मी 8 पेपर एकत्र दिले होते फायनलचे, आणि मी साधारण 1.5-2 तास आधी पेपरच्या आधी मी अभ्यास बंद करायचे. पण त्या वाटेवरती घरापासून ते एक्झामिनेशन सेंटरपर्यंत काहीतरी असं आठवायचं की अरे ह्याचं काय उत्तर आहे किंवा हे काय लिहायचंय. तर मी तिकडे जी मुलं पुस्तकं वाचत बसायची शेवटच्या क्षणापर्यंत, त्यांना मी जाऊन विचारायचे की अरे इसका क्या लिखना है वगैरे, आणि ते पेपरमध्ये यायचं. असं जसं पहिल्या 2 दिवसात कळलं तसं आता मी पोचले की 2 जण येऊन विचारायची की आज तेरे को कौन सा सवाल है मन में बता, हम 2 बार पढ़ लेते हैं. तो ॲटलिस्ट कधी 3 मार्कांचं, कधी 13 मार्कांचं, कधी 22 मार्कांचं, पण ते आलं, ते यायचं. तर ह्या पद्धतीने इंट्युशन जे आहे ते काम करतच होतं. पण मला वाटतं की ते आपलं सगळ्यांचंच करतं, त्याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये, नथिंग ग्रेट. पण मग एखाद्या मीटिंगला समजा आपण बसलो असो आणि समोर एखादी व्यक्ती बसली आहे आणि आपल्याला टेलिपॅथिकली त्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललंय किंवा काय त्याला आता विचारायचं आहे किंवा व्हॉट पॉइंट्स तो डिस्कस करेल, हेही टेलिपॅथिकली आपण करू शकतो, कनेक्ट करू शकतो त्या व्यक्तीच्या कॉन्शियसनेसशी. हो, बट आय हॅव नेव्हर ट्राईड इट. ओके. किंवा टेलिपॅथीच्या या जर्नीमध्ये जेव्हा ही उत्तरं सगळी येतात किंवा जसं मगाशी तू म्हणलीस की त्या प्राण्याशी बोलताना असे समोर व्हिज्युअल्स आले किंवा दिसले, तर हे कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये आपल्याला टेलिपॅथिकली ही इन्फॉर्मेशन समजू शकते? व्हिज्युअल तर एक झालं, पण मग आवाज पण येऊ शकतात का किंवा बाकी काही गोष्टी होऊ शकतात का? करेक्ट. आता हे 5 सेन्सरी ऑर्गन्स असतात आणि प्रत्येकाची जी रिसीव्ह करायची ताकद आहे ती वेगळी आहे, आणि ती वेगळ्या वेगळ्या वेळी पण वेगळी आहे असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे माझं व्हिज्युअल खूप स्ट्रॉंग आहे, पण तरी कधी कधी मला व्हिज्युअल्सच्या आधी मला फील होतं स्किनवर. ओके. कोणी समजा फोन केला की आमचा कुत्रा हरवलाय, आणि मग मला असं वाटतं की अरे खूप मोकळी जागा आहे. म्हणजे मला असं अचानक फील होतं की ब्रीझी फील येतो की मोकळं आहे कुठेतरी. मग मोकळं वाटतंय, मग असं वाटतंय मग हिरवंगार आहे का, कारण हिरवं असेल तर गार वाटेल, मग हिरवंगार नाहीये, मग कोरडं आहे सगळं. सो ओपन लँड आहे पण कोरडं आहे. मग म्हणजे कधी कधी दिसतं, कधी कधी नाही दिसत. कधी असं वाटतं की अरे तिथे मागे कुठला तरी रोड असला पाहिजे की ज्याच्यावरतून वाहतूक आहे, ट्रॅफिकचा आवाज येतोय किंवा असं फील होतंय. मग एखादं असंही येतं की अरे ह्या रंगाचं घर आहे किंवा बोर्ड आहे कुठला तरी, मग त्याच्यावर फील होतो. मग सांगणार काय फोनवरती, तो बोलतच असतो ना की 3 दिवस झाले हरवलेला आहे, आणि आम्ही शोधलं नाही. 3 दिवस झाले हो, त्यांनी काही खाल्लं नसेल. आणि मग माझं लक्ष जातं की मला भुकेची जाणीव होतीये का,
मग समजा होत नसेल तर मग मी त्यांना सांगते की नाही उपाशी नाही येतो. मग ते म्हणते नाही तो याच्याशिवाय काही खात नाही. मग मी म्हणते की नाही तरी मला असं वाटतंय की तो उपाशी नाही आहे. तर हे चेक होईलच जेव्हा तो घरी येईल परत आणि तुम्ही खायचं ठेवा त्याच्यासाठी. त्यांनी समजा खाल्लं तर तो उपाशी होता, खाल्लं नाही म्हणजे तो उपाशी नव्हता. कारण सिम्पल आहे की भूक लागली तर माणूस किंवा कुत्राही खाईल असं ते. तर हे करता करता माझ्या लक्षात आलं की माझे जे 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्यातलं व्हिज्युअल्स, स्किन, सो फिलिंग, तिसरं इज ऑडिटरी, आणि मग चौथं चव किंवा वास येणे. सो हे खूप लिमिटेड आहे मला असं वाटतं की. पण हे टेलिपथीची ही जी गिफ्ट आता म्हणता येणार नाही, कारण की मगाशी तू म्हणालीस की टेलिपथी हे सगळ्यांमध्येच आहे. पण मग प्रत्येकाला ही अशी टेलिपथी आज का होत नाही? आपण अलाउच करत नाहीये. म्हणजे आधी तुला आठवतंय का असं की वाटणं ही जी एक क्रिया होती, तर त्या वाटण्यावरती लोक बरेच निर्णय घ्यायचे की मला असं वाटतंय म्हणून मी हे केलं. आता काय होतं की त्या वाटण्यावरती आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो किंवा लॉजिक लावत जातो. मग त्याला आपण फक्त वाटणं जे असतं ना त्याला प्युअरली वाटणं म्हणून घेत नाही आपण. बरोबर. मग त्याला आपण टेस्ट लावतो. होतं असं बहुधा, म्हणजे एखादा थॉट आला की मला हे असं वाटतंय, आणि ते वाटतंयच्या जोडीला जे पुढचे थॉट्स येतात ते कदाचित अजून त्या पहिल्या थॉटला क्वेश्चन करणार आहे की खरंच असं का, मग हे असं का नाही वाटत, तसं का नाही वाटत, असे 2-4 थॉट्स येत जातात. आणि मग ओरिजिनल जो पहिला थॉट आलेला असतो तो लॉस्ट होऊन जातो, तो हारतो. आणि मग आपण जे लॉजिकली समोर येतं तेच करून टाकतो. जाऊ दे. आणि मग आपल्याला कधी कधी त्याच्यानंतर समजा आपण खरंच अवेअर असलो तर आपल्याला कधी कधी आठवतं की अरे हा पहिला थॉट हा होता बरं, तर मी त्याला धरून ठेवला असता तर आज मला या कृतीचा रिझल्ट वेगळा मिळाला असता. बरोबर. जसं मगाशी आपण प्राण्यांबद्दल बोललो, टेलिपथीद्वारा आपल्याला प्राणी माहिती सांगतात, तसं झाडं किंवा पानं किंवा बरोबर झाडच म्हणजे झाडं किंवा घरातली झाडं किंवा अगदी बाहेरची मोठी वृक्ष, ते सुद्धा काही गोष्टी सांगत असतात का? आणि असे 1-2 एक्झाम्पल्स आहेत का की जिथे मला असं लक्षात आलं बघ हे करत असताना की एखादा प्राणी जेव्हा कुठली गोष्ट सांगत असतो तर त्या प्राण्याचं वय जे असतं ते कमी जास्त असतं, जास्त असून किती 10, 12, 16, 18, 20 वर्ष फार फार तर. पण एखाद्या झाडाचं आयुष्य ते खूप असतं. म्हणजे मी मध्ये ना पुण्यातच गावातल्या पेठेतल्या एक झाड, तिथे जुनं घर होतं आणि मी कनेक्ट व्हायचा म्हणजे मला इच्छा झाली की आपण विचारूयात. आणि इतक्या इन्फॉर्मेशन्स येत होत्या. काय सांगितलं त्या झाडाने? म्हणजे बरंचसं तर नेगेटिव्हच होतं, डिप्रेसिंग होतं. म्हणजे मेजॉरिटी ज्या गोष्टी होत्या. आणि मग मी खूप प्रयत्न करत होते की अरे मला काहीतरी म्हणजे चांगलं सांग की अरे ह्या रस्त्याने काय बघितलंय, जेव्हा हा रस्ता नव्हता तेव्हा काय होतं, किंवा हे घर, ह्या घरात काय काय बघितलंय. पण जो ओव्हरऑल त्या झाडाचा सूर जो होता तो असा निराश, हताश किंवा खूप रिअलिस्टिक होता. आणि मग मला वाटलं की अरे हे झाड जे आहे ते खूप म्हणजे खूप कॅरी करत 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 म्हणजे त्यांनी खूप काय काय बघितलं आणि मेजॉरिटी वाईज मग बहुतेक चांगलं बघितलेलं नाहीये. असा अनुभव मला वास्तूशी कनेक्ट झाल्यावरती पण येतो. अच्छा. की वास्तू पण जसं जुनी असते ना तर ते असं येतं की अरे म्हणजे अतृप्तता जी आहे ती खूप वेळेला वास्तूंमधून म्हणजे अनुभवता येते असं मला वाटतं की अरे म्हणजे सॅडनेस किंवा म्हणून आता खूप वेळेला होतं की वास्तूशी कम्युनिकेट करत असताना असं मी सांगते की हे काही गरजेचं नाही आहे की तुम्ही म्हणजे काही वेळेला लोकांचा रोग जो आहे ना तो स्वच्छता आणि ह्याच्याकडे असतो. पण जिवंत जी लोक तिथे राहतायत
त्यांचं आपसातलं कनेक्ट कसं आहे, ते त्यांचं स्वतःशी कनेक्ट कसं आहे. म्हणजे खूप राबते एखादी बाई पण ती आनंदी आहे का, कारण हे सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी नाही ते सगळं ॲब्झॉर्ब करत असतात. तू किती स्वच्छता असेल पण कटकट असेल किंवा आनंदीच नसेल किंवा आजच्या भाषेत समजा स्वातंत्र्यच नसेल, मान नसेल, प्रेम नसेल, मग ते पण रिफ्लेक्ट होतंय ना. म्हणजे जी आपण एनर्जी एमिट करतोय ती एनर्जी आसपास आपण ज्या तुला कळतच ना. म्हणजे आता मी कुठल्या मूडमध्ये आहे याच्यासाठी काही तुला फार काही पीएचडी करायची गरज नाहीये. किंवा एखादी व्यक्ती ज्याच्याबरोबर आपण असतो आणि ते समजा फारशी बोलकी नसेल पण तरी सुद्धा काहीतरी एक व्हायब्रेशन्स असे एमिट होत असतात जे एकदम कॉम्प्लिकेटेड असतात. म्हणजे ते वाटणं सुद्धा खरं तर खरंच असतं. पण कुठेतरी ना म्हणजे आता याच्यामधनं 2 ऑब्झर्वेशन झाले. एक तर समजा वस्तू पण बोलतीये, वास्तू पण बोलतीये, झाडं पानं पण बोलतायत, प्राणी पण बोलतायत. तर दैनंदिन आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीला करताना आपण एक चेक करू शकतो की इथे काय एनर्जी असेल आणि या गोष्टीला किंवा या वास्तूला काय सांगायचं असेल, आणि त्याच्याने आयुष्याची दिशा खरंच बदलू शकते, कारण की वी आर गोईंग इन विथ इन्फॉर्म्ड चॉईस. पण दुसरं असं होतं वाटतं लॉजिकल माइंडला, स्केप्टिकच्या माइंडला, की खरंच हे वाटणं खरं आहे का हा भ्रम आहे. हे बघ आता म्हणजे आता आपण दोघांचं वय बघता, ठीक आहे. आता मी कुठल्या फॉर्मल मीटिंगला आली असेन तर मी इथे माझं गाणं अपेक्षित नाहीच आहे. म्हणजे काय मी भ्रमातच तुला दाखवते ना. बरोबर. म्हणजे आत्ता सुद्धा की आत्ता आपण ह्या विषयात बोलतो आहोत, आता ह्याच्यापेक्षाही एखादे माझ्याकडे चांगले विषय असतील बोलण्यासारखे आणि नसतीलही, पण आत्ता आपण ह्याच विषयाबद्दल बोलायचं आहे. म्हणजे हा कुठल्या तरी पद्धतीचा भ्रमच आपण क्रिएट करतोय की बाबा याच्यातून समजा टेलिपॅथीबद्दल सांगायचं आहे. टेलिपॅथीपेक्षाही एखादे मोठा गहन विषय समजा असेल, जे की आपण सुरुवात केली होती की समजा हे सगळं स्क्रिप्टेडच आहे, मग त्याच्यात मला आता ह्या वास्तूचं काय म्हणणं आहे वगैरे कशाला काय गरज आहे. करेक्ट. म्हणजे वाय कांट वी जस्ट लिव्ह. तर म्हणजे तिथून परत डायग्रेस होतंय ना. समजा आपण चालतोय की अरे तू अग्री मी अग्री की हे सगळं स्क्रिप्टेडच आहे. समजा इफ यू अग्री आणि इफ यू एक्सेप्ट, मग टेलिपॅथिकली जाणून कशाला घ्यायचंय की मीटिंग मध्ये तुझ्या डोक्यात काय चाललंय, या मीटिंगचा आउटकम काय होणार आहे. म्हणजे आय कॅन जस्ट बी अन ऑब्झर्वर. म्हणजे टेलिपॅथी लोकांनी शिकून किंवा कोणालाही टेलिपॅथी असं काहीतरी आहे किंवा तुमचं वाटणं खरंच सत्य आहे आणि तुम्ही कनेक्ट करू शकता, याचे दैनंदिन जीवनामध्ये फायदे काय होऊ शकतात, कदाचित असा तो प्रश्न होता. करेक्ट. हा आवडेल मला, कारण मला असं लक्षात आलं की जेव्हा आपण ऑब्झर्वर होतो आपल्याला माहिती नसतं बघ. म्हणजे मी आत्ता इथे नसते तर मी कुठे असते. याचं एक साधं सोपं काय असेल की आता ह्या वेळेला मी घरी असते, एखाद्या समजा नाटकाला जायचं ठरवलं असतं तर नाटकाला असते, बरोबर आहे. पण मी तिकडे असते तर तिथे काय झालं असतं, म्हणजे माझं काय मिस झालंय किंवा मी इथे येऊन काय अचीव्ह केलंय किंवा तिथे गेले असते तर काय अचीव्ह केलं असतं, हे आपण फक्त इमॅजिनच करू शकतो. अदरवाईज आपल्याला काही माहिती नसतं. तर ते करत असताना समजा मी ऑब्झर्वर म्हणूनच बघितलं आणि मी ह्याच्यात की अरे यार तिकडे असते तर आज सगळ्यांची पार्टी चालू आहे. म्हणजे समजा मी आज पॉडकास्ट शूटिंग झाल्यानंतर घरी गेले आणि मला असं कळलं की अरे आमच्या घरी अमिताभ बच्चन घेऊन गेले आणि मला वाटलं असतं अरे यार मिस झालं. करेक्ट. तर हे समजा मी एक्सेप्ट केलं की आय वॉज सपोज टू बी हिअर आणि मला त्या गोष्टीसाठी दुःख करायची गरज नाहीये. माझ्या घरी अमिताभ बच्चन येऊन गेले ह्याच्यातच मी आनंद मानायला हरकत नाहीये. तर माझं आयुष्य सुखकर व्हायला सुरुवात होते. कारण असं होणारच आहे. अमिताभ बच्चन खूप मोठं नाव घेतलंय, मला अचानक आठवले मला. आय डोंट नो वाय, बट आता हे का आठवावे आत्ताना इज टेलिपॅथी. म्हणजे आय डोंट नो इफ आय गेट टू मीट अमिताभ बच्चन व्हेरी सून, आय विल डेफिनेटली लेट यू नो. कारण हे असं माझ्या लक्षात आलंय, माझ्या तोंडून असं नाव निघतच नाही काही किंवा एखादी गोष्ट निघतच नाही. म्हणजे आता याच्या जागी मी नरेंद्र मोदी म्हणू शकले असते. मी म्हणजे नथिंग इज अ कोइन्सिडन्स किंवा कुठला थॉट जो येतो तो आपल्यामध्ये येतो याचं एक ते निमित्तच असतं इन अ वे.
आणि त्या थॉटचं म्हणजे आपण हा पॉडकास्ट शूट करण्याच्या आधी जे रिसर्च करत होतो की एखाद्याचा कॉल आला आणि त्या कॉलवर आपण एखादी माहिती त्या माणसाला सांगितली, व्यक्तीला सांगितली, आणि ती व्यक्ती त्या माणसाला त्यावेळेला ऐकण्याची गरज असते म्हणून तो थॉट येतो, त्यावेळेला ट्रान्समिट त्याच्याकडे होतो का, त्याचं म्हणजे ते कसं काय होतं, ते ट्रान्समिशन कसं काय होतं प्रत्येक कॉन्व्हर्सेशनमध्ये? सो असं 2 गोष्टी आहेत त्याच्यात. कारण त्या एका कॉलमध्ये एक ती व्यक्ती आणि एक तू आहेस समजा, तर तो थॉट तुझ्यासाठी पण असू शकतोय. म्हणजे तो थॉट आला, आता आपल्या लॉजिकल माइंडला काय वाटतं की मला हे ह्याच्याशी बोलतोय, ह्यानी एक प्रश्न विचारलाय आणि हे उत्तर आलंय आत्ता मला, तर हे उत्तर त्याच्यासाठी आहे, पण ते उत्तर तुझ्यासाठी पण असू शकतं की तुलाच कुठेतरी रिलॅक्स व्हायचंय फॉर एक्झाम्पल, किंवा त्या उत्तराची तुलाच गरज होती, ते उत्तर तुझ्या दिवसभरातल्या टू डू लिस्टमध्ये कुठेतरी ते फिट होणार आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा कम्युनिकेट करते तेव्हा तेव्हा मी सुरुवात करताना सांगते की आपण प्रार्थना करूया की आपल्यापर्यंत योग्य मार्गदर्शन पोचू दे, विच इज रेलेव्हेंट, which is relevant because there is lot of information which may make sense but may not make sense today in today's time, like. बरोबर. म्हणजे जे आपण मगाशी इस्टॅब्लिश केलं की ॲट एनी पॉइंट इन टाइम प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या एनर्जी बॉडीज बद्दलची किंवा त्यांच्या थ्रू येणारी किंवा त्यांनी बघितलेल्या गोष्टींची ही एनर्जी स्टोर्ड असते. जसं त्या पेठेमध्ये ते झाड होतं, त्या झाडामधनं येणारी एनर्जी, किंवा एखादा प्राणी लॉस्ट असेल तर तो जिथे आहे किंवा ती जिथे आहे तिकडनं ती देणारी एक एनर्जी, किंवा एखादी वस्तू जेव्हा लॉस्ट असते त्या वस्तूमधनं सुद्धा काहीतरी एनर्जी येते आणि ती त्या माहितीद्वाराच आपण त्या वस्तूपर्यंत पोचू शकतो. तर हे एस्टॅब्लिश झालं, पण ती माहिती आपल्यापर्यंत योग्यरित्या येणं किंवा योग्य तेवढेच कॉन्सेप्ट आपल्यापर्यंत येणं, जेणेकरून जो प्रश्न विचारला गेला आहे समोरच्या व्यक्तीने त्याचं उत्तर आपल्याला देता यावं, इतकंच ते हो, त्यासाठी ती प्रार्थना. पण मग कधी असं हरवलेल्या वस्तूशी तू बोलली आहेस का? हो. एखाद दुसरे एक्झाम्पल्स? म्हणजे वस्तू का व्यक्ती? दोन्ही चालेल. वस्तू तर वस्तूचं तर मी तुला सांगू, असं मी खूप वेळेला पाहिलंय की हरवलेली व्यक्ती कधी येईल ह्याचे जेव्हा जितके कम्युनिकेशन्स केलेत ना ते एकदम करेक्ट बसलंय, म्हणजे करेक्ट रिसीव्ह झालंय की ही व्यक्ती घर सोडून गेलेली आहे, त्या बायकोला कळलं की म्हणजे नाहीये, सापडत नाहीये असं, आणि करता करता तिने मला विचारलं की पोलीस कंप्लेंट करू का, आणि मी तिला म्हटलं नको करू. फोन ठेवल्यानंतर मला असं वाटलं की रिस्क आहे. म्हणजे एखादी वस्तू नाही सापडली तर ठीक आहे, पैशाचंच नुकसान आहे, पण व्यक्ती नाही सापडली, परत समजा सापडली आणि कुठल्या तरी विचित्र परिस्थितीत सापडली तर काय. तर ह्या वेळेला मला माझ्याच कॉन्शियस माइंडने काय सांगितलं की तू जेव्हा कॉलवर होतीस तेव्हा तू नाही म्हटलंय ना तिला स्टे विथ द थॉट. म्हणजे आता काय होतंय, माझं कॉन्शियस माइंड मला घाबरवायचा प्रयत्न करतोय की एखादी व्यक्ती 4 दिवस झाले घरी आलेली नाहीये, त्याची बायको विचारते की पोलीस कंप्लेंट करू का, म्हणजे एक अजून ॲडिशनल यंत्रणा कामाला लावायची त्याला शोधायला, आणि तू नाही म्हणतेय तर हा म्हणजे हे सांगणं चूक तर नाहीये असं. आणि मी तो थॉट दूर सारला की तिच्याशी बोलत असताना आय वॉज एक्स्ट्रीमली कॉन्फिडंट, कारण दिस वॉज द मेसेज रिसिव्ड की पोलीस कंप्लेंट करायची गरज नाही, तो घरी येईल, आणि तो घरी आला. तर हे जे म्हणजे आहे की तिथे हे सतत ऍक्च्युली चालू असतं की कॉन्शियस माइंडमध्ये आपण काय विचार करतो. म्हणजे आता नॉर्मल काय येईल की नाही येऊ दे ना, पोलीस कंप्लेंट केली तर करू दे, अजून एखाद्या फोर्स, परत पोलीस तर वेगवेगळी यंत्रणा वापरतील जे की प्रॉबॅबली आपल्याला ॲज अ कॉमन मॅन इज नॉट ॲक्सेसिबल. पण त्यावेळेला मी असं सांगितलं तिला की काही गरज नाहीये म्हणून. तर तो त्यावेळेला म्हणजे स्टेईंग ट्रू टू
to that job of being just a communicator. You know, you ask me a question, I receive an answer and I give it to you. Without adding anything and without subtracting anything. No addition. करेक्ट. नो एडिशन आणि ऑल्सो ॲट द सेम No editing, I mean. पहिला आलेला थॉट, तो क्वेश्चन न केलेला थॉट, पहिला आलेला रिस्पॉन्स तसाच्या तशा करेक्ट. पुढे पोहोचवणं. तसं वस्तू हरवली आहे तर माझा अनुभव आता असा आहे की कधी कधी लोकांना 2 तासात वस्तू सापडलेली आहे. म्हणजे एकदा असं कुठून तरी त्यांना फोन नंबर मिळाला होता आणि त्यांनी फोन केला मुलीच्या कुठल्या तरी 10वी का 12वीच्या मार्कशीटसाठी आणि त्या म्हणाल्या आम्ही आज ऍडमिशन घ्यायला गेलो होतो, मी परत डुप्लिकेट अप्लाय करून मला ओरिजिनल मिळायला 2-3 दिवस लागतील, पण त्यांनी म्हटले की तुम्ही उद्यापर्यंत घेऊन आलात तरच मी ही सीट होल्ड करेन तिच्यासाठी, नाही तर नाही. तर तुम्ही सांगा. आता मी तिला म्हटलं हे सापडेल, मग काहीतरी समाव मला असं आलं की त्यांचं घर, मग त्यांच्या ह्या दिशेला त्यांनी दिवा लावावा वगैरे, तेवढं मी तिला फक्त सांगितलं त्या आईला की हे कर. तर त्या मला काय म्हणाल्या की आणखीन तुम्ही हे शोधत असाल तर तुम्ही माझा पासपोर्टही शोधाल का. तर मी म्हटलं बरं, पासपोर्टची जागा मला समाव आलं की ह्या दिशेला आहे वगैरे वगैरे. तर थोड्याच वेळाने त्यांच्या मुलीचा फोन आला की मावशी पासपोर्ट सापडलाय पण तो अर्जंट नव्हता, माझी मार्कशीट अर्जंट आहे. तर मी म्हटलं अगं मार्कशीटही सापडेल तुझी, कारण मला तिची ऍडमिशन होणार नाही असं काही फील येत नव्हता. म्हणजे कारण मार्कशीट नाही मिळाली तर ऍडमिशन होणार नाही, ऍडमिशन नाही झाली तर ती दुःखी होईल, पण मला फील होताना मला दुःख नव्हतं होत. तर मी तिला म्हटलं मला काही दुःखाची फिलिंग येत नाहीये, तर तुझी मार्कशीट सापडेल, डोंट वरी अबाउट इट. पासपोर्ट. तर तिला थोडंसं इन्सिक्युरिटी झाली की अरे आईच्या पासपोर्टची काही गरज नव्हती, पण माझी मार्कशीट आज सापडायला पाहिजे होती. पण ती सापडली विदिन एका बाईचं सोन्याची चेन होती का मंगळसूत्र होतं, 6 महिने लागले तिला ती गोष्ट मिळायला, पण ती सापडली मात्र तिथेच जे इंडिकेशन्स पहिल्या कॉलला होते की काळ्या बॅगमध्ये बॅग अशी अडकवलेली आहे कुठेतरी, आणि शी वॉज शुअर की ह्या बॅगेत मी ठेवलं नाही म्हणून तिने तो बघितलाच नाही. तिने सगळ्या बॅग बघितल्या पण ते नाही बघितलं. तर ह्या पद्धतीने वस्तू मी कुठे आहे तेही सांगते, कधी कधी मी सापडणार नाहीये हेही सांगते, कधी कधी पूर्ण स्टोरी सांगते. जसं म्हणजे एकदा असं एका व्यक्तीचा फोन आला की आमच्या घरी चोरी झाली आहे, सो कॅश पण गेली आहे आणि सोन्याचे दागिने गेलेत, आणि आमच्या घरचा जो कुत्रा आहे तो सारखं ज्या कपाटात पैसे ठेवले होते तो सारखा तिकडे जातो आणि काहीतरी भुंकतो आणि विचित्रपणा करतोय कालपासून, मला तुमचा नंबर असा मिळाला. तर त्याला काही चोराबद्दल माहिती आहे का हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. इतकं कमाल होतं असं की मी त्याला म्हटलं की कॅश म्हणजे किती, 1,20,000 असं मी त्याला विचारलं. अशी फिगरच आली. फिगरच. तर तो म्हणाला की हो 1,20,000. म्हटलं आणि दागिने घरीच आहे. तर तो म्हणाला की नाही आहे. मी म्हटलं दागिने घरी आहेत. तर तो म्हणाला आमच्याकडे बाळ लहान आहे तर आमच्याकडे 3 बायका येतात कामाला, आणि ऑब्व्हियसली प्रत्येक ठिकाणी वी कांट बी फॉलोईंग द बाई. म्हटलं कोणी नेलेलं नाहीये, पण म्हटलं एक कुठली बाई आहे की जिचं 4 अक्षरी नाव आहे. मग त्यांनी नाव घेतलं, तर त्यांनी काहीतरी नाव सांगितलं मला 4 अक्षरी. तर मी म्हटलं की तिचा नवरा पण तुमच्यासाठी काम करतो का काही. तो म्हणाला की हो, तो कुत्र्याला फिरवायला नेतो, तो डॉग वॉकर आहे. मी म्हटलं त्यांनी पैसे मागितले होते का. हो, त्यांनी 30,000 म्हणजे 4 घरांमधून 30,000 रुपये मागितले होते त्यांनी. तर तो म्हणाला हो, त्यांनी आधी मला सांगितलं की मला 1,00,000-1,25,000 रुपयाची गरज आहे. मी जेव्हा नाही म्हटलं तर तो म्हणाला बरं मग मी ज्या 4 घरांमध्ये कुत्र्यांना फिरवायला नेतो तिथून मी 30,000 रुपये मागतो. बरोबर ना, 1,20,000. 1,20,000 झाले. तर मी म्हटलं की त्याला काहीतरी गरज होती आणि ते त्यांनी वापरलेले आहेत, तर ते परत मिळायची शक्यता कमी. आता तुम्ही पोलीस वगैरे वगैरे केलं तर म्हणजे एखादे पत्ता लागेलही पण पैसे मिळायचे. पण म्हटलं दागिने घरीच आहेत, दागिने कोणीही नेलेले नाहीत असं. आणि मग त्याचा मेसेज आला की दागिने सापडले. दे वर नॉट ॲट द युज्युअल प्लेस जिथे ठेवायला पाहिजे होते,
पण ते दुसरे कुठेतरी होते. आणि मग तेवढं त्यांनी कळवलं, पैसे मिळणार नव्हते. म्हणजे बरोबर. तो म्हणाला की मला पोलीस केस करून वगैरे मला आत्ताचा जो सेटअप आहे तो डिस्टर्ब करायचा नाहीये, कारण याच्यात काही खात्री नाहीये. समजा नाहीच मिळणार आहे तर मग उगाच आपण पोलीस केस करून आणि मग पूर्ण सोसायटीत कळेल की असं आहे, मग त्यांना पुढचं काम मिळणार नाही वगैरे. तर आय थिंक दे वर काइंड इनफ टू लेट गो ऑफ दॅट मनी. पण ते पैसे होते तिथे जे गेले होते असं झालं. म्हणजे त्यांनी घेतले होते घेऊन गेला. जसं आपण व्यक्तींशी बोललो, वास्तूशी बोललो, वस्तूशी बोललो, तसं व्याधींशी पण बोलता येतं का? अरे आत्ता रिसेंटली एका आईचा फोन आला की मुलीला स्किनवर पॅचेस येत आहेत, तर आपल्याला बोलता येईल का? मी म्हटलं बोलता येईल, ज्या दिवशी मुलगी फोनवर येऊ शकेल आपण बोलू. मग त्यांनी फोन केला आणि त्या म्हणाल्या की काहीतरी गेल्या काही महिन्यांपासून होतंय ते, डॉक्टरने औषध दिलं तर ते बरं झालं, पण आता त्याचं लोकेशन बदललंय त्या पॅचेसचं. आणि मी असं तिच्याशी बोलत होते, तर म्हटलं आहे का मुलगी लाईनवरती? तर म्हणाला आहे. तर ती म्हणाली हॅलो वगैरे. तर मी म्हटलं की असं तू विचार कर की तू त्या व्याधी बरोबर ऑन कॉल आहेस, तर तू त्याला काय विचारशील? आणि मी तिथे पॉज घेतला आणि मी तिला म्हटलं की मी असं का म्हटलं की त्याला काय विचारशील? मी तिलाही म्हणू शकले असते. सो त्याला म्हणजे इज दॅट रिप्रेझेंटेशन ऑफ मेल एनर्जी, की जे स्किन इरप्शन्स आहेत किंवा काहीतरी स्किन इन्फेक्शन होतंय, जे काही होतंय. तर म्हटलं मग हे मेल एनर्जी एक्सेस आहे आणि ती ह्या पद्धतीने शरीराबाहेर पडतीये, असं होतंय का? तर मी म्हटलं की मला असं वाटतं, कारण मी तिलाही म्हणू शकले असते की तुला स्किन एलर्जीला काय विचारायचंय, पण मी त्याच्याऐवजी म्हटलं त्याला काय विचारायचंय तुला. आणि मग माझ्या डोक्यात आलं की मग पॅचेस हा शब्द माझ्या डोक्यात होता का आणणं. आणि ती बोलता तर ती म्हणाली मला नाही कळते तुम्ही काय म्हणताय. तर मी म्हटलं तू कुठे काम करते? तर ती म्हणाली मी एका कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करते. अगेन इट इज अ मेल डॉमिनेटेड डोमेन. मेकॅनिकल इंजिनियर्स, आजूबाजूला पुरुष जास्त. कामही कुठलं आहे म्हणजे एनर्जीचंच, पुरुषी एनर्जीचं काम आहे. आणि मी तिला म्हटलं की मग तू काय कपडे घालतेस? टिकली लावते का? मंगळसूत्र घालते का? आणि ती म्हणाली असं की मी लेगिंग आणि कुर्ता कधीतरी वगैरे. तेवढ्यात तिची आई म्हणाली की नाही, ती मोस्ट ऑफ द टाइम्स ट्राउझर आणि टॉप, ट्राउझर आणि शर्ट असं घालते ती. ऑब्व्हियसली व्हेरी कन्व्हिनियंट, स्मार्ट लुकिंग. आणि इतकं असं छान वाक्य निघालं. मी तिला म्हटलं हे बघ, मला असं काहीच म्हणायचं नाहीये की हे कपडे ते कपडे आणि असं तसं, पण मी म्हटलं की तू कधीतरी ओढणीचा ड्रेस, टिकली, महिन्यातनं एकदा साडी, गजरा कधीतरी, तर म्हटलं हे सगळं कर. कारण म्हटलं आपण मुलगी म्हणून जन्म घेतलेला आहे, तर म्हटलं समजा पेट्रोलची गाडी आहे तर आपण त्याच्यात डिझेल घालत नाही ना, तर मग त्या पद्धतीने जी गाडी आहे ती गाडी कशी चांगली चालणार आहे या पद्धतीने आपण मेंटेनन्स करतो, हे करतो. मग ही गाडी कशी चांगली चालणार आहे त्या पद्धतीने विचार केलास तर असले इम्बॅलन्सेस होणार नाहीत. पण मग असे येणारे जे उपाय असतात कुठल्याही प्रॉब्लेमचे, हे कधी कधी अनरिलेटेड असे वाटू शकतात. जसं ह्या केसमध्ये लॉजिकल माइंडला परत जो उपाय वाटतोय तो अनरिलेटेड वाटतोय. करेक्ट. किंवा एखादी गोष्ट हरवली असेल तर कधी कधी ती हरवलेली गोष्ट वेगळंच काहीतरी सांगून जाते की घरातल्या एखाद्याच्या टेम्परमेंटमुळे ती गोष्ट हरवलेली आहे, असं होऊ शकतं. किंवा उपाय कधी कधी असा येतो की देवासमोर दिवा लाव. मग असे उपाय काय येतात, ते काय दर्शवत असतात? तर मला असं वाटतं की त्या समोरच्या व्यक्तीची जी गरज असते ना, तसे ते उपाय येतात. म्हणजे कारण आता ह्याच्यात कसं आहे, प्रश्न विचारणारा समोर आहे, माझा प्रश्न नाहीच आहे, मला ह्याच्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळतंय, तो थंब रूल आहे. पण उपाय जो आहे तो मी करणं अपेक्षित नाही, कारण तो प्रॉब्लेम आत्ता माझा नाहीये. बरोबर. मग तिच्यासाठी कुठला उपाय येतोय तो तिच्या आयुष्यासाठी गरजेचा असेल, आज नसेल उद्या असेल, पण त्याच्यासाठी तो मार्ग, जसा आपण नवीन काहीतरी एखाद्याला सांगतो ना की अरे तू हे सुरू करशील का. म्हणजे मला आठवते मी एकाला म्हटलं होतं असं की तू असं कर, तूप खा. आणि त्याच्या आईचा नंतर फोन आला
की तुम्ही म्हणालात आणि माझ्या लक्षात आलं की ह्याचं तूप खाणं होत नाहीये आणि त्यांनी बेमालूम पद्धतीने स्वयंपाकात त्याच्या जेवणात तूप वापरायला सुरू केलं. जसा जसं त्याच्या तब्येतीत फरक पडत गेला तसं त्यांनी त्याला सांगितलं की मी हे असं असं केलं म्हणून तो फरक आपल्याला दिसतोय असं. आणि मग ते त्या मुलाला मान्य झालं की म्हणजे तुला आता तू फनी असं म्हणशील तर एका वेळेला कुठला एका बायकोनी फोन केला होता नवऱ्याच्या बिझनेस मधल्या कुठल्या की हे काम होत नाहीये. काय आलं होतं माहितीये की काळ्या रंगाच्या बॉलला किंवा एखाद्या उशीला काळ्या रंगाचा आभरा घाला आणि त्यांना सांगा की त्याला पाय मारायचा आहे मला. आणि ते काम झालं त्यांचं. म्हणजे आता काम होणारच होतं असं आपण म्हणूया पण दिस वॉज सो फनी उपाय की ज्याचं काही रिलेशनच नाहीये पण टेलिपॅथिकली हा म्हणजे का मला यावं मलाही. मी त्यांना म्हटलं मला नाही माहिती की हे काय येतंय पण मी नॉर्मली मी जे येतं ते मी अनफिल्टर्ड मी समोरच्याला सांगते. आणि द नॅरेटिव्ह मोस्ट ऑल द टाइम इज की हे मला येतंय. कारण कधी कधी भाषा पण मी बघितलंय की जसं समजा एखाद्याच्या गेलेल्या फॅमिली मेंबर्सशी कनेक्ट झालेली असेल तर इन्व्हेरिएबली त्या व्यक्तीने वापरणारी भाषा किंवा शब्द ना ते माझ्या तोंडातून निघतात. आणि मग असं कधी कधी असं वाटतं की अरे हे वाक्य माझं नाही आहे. म्हणजे मी आता तेच त्याच्यावरतीच येणार होतो की क्रिटिकली इल जी लोक असतात किंवा डिसीज्ड म्हणजे गेलेली लोक असतात त्यांच्याशी पण टेलिपॅथीनी बोलता येतं का. आणि काल एक छान पॉडकास्ट बघत होतो टेलिपॅथी बाबतीतच. तर तिथे ते असंच एक एक्झाम्पल डिस्कस करत होते की ती जी बाई होती आणि तिचा जो नवरा होता त्या नवऱ्याला डिमेन्शिया होता. त्यामुळे तो ऑलरेडी सगळा विसर पडला होता आणि गोष्टी लक्षात राहत नव्हत्या वगैरे वगैरे. पण डिमेन्शिया असून सुद्धा ही बाई टेलिपॅथिकली तिच्या नवऱ्याशी बोलू शकत होती आणि तो नवरा न बोलता विदाऊट वर्ड्स असे काही इनपुट्स देत होता साध्या साध्या गोष्टींसाठी की त्या माणसाला त्या व्यक्तीला काय हवं आहे. किंवा असे देखील खूप रिसर्च झालेले आहेत की जे ऑटिस्टिक मुलं असतात किंवा ऑटिझम त्यांना झालेला असतो तर त्या ऑटिझम झालेल्या मुलांमध्ये सुद्धा अनेक असे विचार असतात जे विचार म्हणजे ते ट्यून्ड असतात. म्हणजे एखादा ऑटिझम झालेला मुलगा त्याची आई कामाला गेल्यावर सुद्धा त्याच्या आसपास नसताना सुद्धा ती कुठे असेल आणि काय करत असेल हे त्याला अचूक माहिती असतं आणि हे ते कम्युनिकेट त्यांच्या रायटिंग थ्रू किंवा कशा थ्रू ते करू शकतात. सो तसंच म्हणजे डिसीज्ड व्यक्तीचा आवाज सुद्धा येणं जो अनरिलेटेड वाटेल किंवा इलॉजिकल वाटेल इन अ वे स्केप्टिकल माइंडला ते असं होऊ शकतं. बरोबर. एखाद्या व्यक्तीला टेलिपॅथी शिकायचीच असेल किंवा लेटेस्ट से आता बरेच दर्शक बघतायत आणि त्यांना आजमावून बघायची टेलिपॅथी तर सर्वात सोपा मार्ग किंवा सर्वात सोपा एखादा एक्सपेरिमेंट ते काय करू शकतात? मोबाईल पालथा ठेवायचा आपला दिवसभर आणि असं ठरवायचं की मी जेव्हा मोबाईल उचलीन त्याच्यावरती घड्याळात किती वाजलेले असतील हे मला करेक्ट कळलं पाहिजे. आणि हे टेलिपॅथी सुद्धा ॲज अ मसलच आहे इन अ वे. म्हणजे ते आपण परत परत जितकं वापरत जाऊ तितकं ते स्ट्रॉंग होत जातं. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री रविशंकरांचा लहान मुलांसाठी एक ट्रेन युअर इंट्युइशन का काहीतरी नावानी एक प्रोग्राम आहे आणि तिथे ते यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आहेत त्याचे जिथे डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते त्या मुलांच्या. क्लासमध्ये ती टीचर जी असते ती बोर्डवरती काहीतरी एक चित्र काढत असते आणि ह्या सगळ्या मुलांना म्हणजे 1-2 अशी मुलं नाही बरं का, ते पूर्ण क्लास भरलेला असतो 10-10, 20-20 मुलांनी. त्यांना ती सांगते पट्टी घातलेल्या मुलांना की मी जे काढलंय ते तुम्ही काढा आणि प्रत्येक जण अचूकरित्या जी आकृती काढलेली आहे बोर्डवरती ती तशीच्या तसे त्यांच्या पेपरावरती उतरवत असतात. कारण लहान मुलं आहे ना, कंडिशन नाही आहेत ना. म्हणजे कुठेतरी हा असा विचार येतो की माइंडमध्ये जितके थॉट्स कमी तितकं टेलिपॅथी किंवा दूरवरून येणारा हा आवाज जास्तीत जास्त ॲक्युरेट होतो. जितकं कंडिशनिंग कमी. मी नेहमीच म्हणते की आपण लहान मुलाला जसं जसं कंडिशन करत जातो ना तर आपण त्याला एखाद्या चाकोरीबद्ध करत जातो. त्याचा विचार, त्याचे आचार, त्याचं आचरण ते सगळं आपण चाकोरीत करायला लागतो. ती चाकोरी आली म्हणजे त्याच्यात राईट रॉंग आलं, ट्रू फॉल्स आलं, करेक्ट इनकरेक्ट आलं. हे सगळं जोपर्यंत हे आहे तोपर्यंत टेलिपॅथी येणार नाही.
किंवा ती टेलिपॅथी असतेच त्याच्यावरती हा, मग ते बंधनच येतात. यू डोंट अलाव युअरसेल्फ, घातलं जातं. यू डोंट अलाव युअरसेल्फ. अलाव युअरसेल्फ. सी, समजा मला आत्ता असं वाटत असेल की अरे असं बस आणि असं आता हे आत्ता पॉडकास्ट हा विषयच असा आहे, करेक्ट. पण आता अदरवाईज हे आत्ताच पेपरात आलं होतं ना, त्या बाईनी ताजमध्ये मांडी घालून बसली तर लोकांनी त्याच्यावरती टीका केली. आता थोडक्यात कसं आहे की ही गोष्ट म्हणजे मला इतकंही स्वातंत्र्य नाहीये. म्हणजे काय होतंय, आपण इतकं चाकोरीबद्ध की कुठले कपडे कुठे घालून जावं, कुठलं काय. आणि मुळात आत्ता जसं आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रगती म्हणायची का काय म्हणायचं मला माहिती नाही, पण इतके कंडिशनिंग करतोय आपण आणि त्याच्यामुळे जजमेंटल व्हायची जी काही स्पीड आहे आपली ती अशी लय भारी झालेली आहे की आपण समोरच्याकडे बघतो. 5 गोष्टी सांगता येऊ शकतात खरं तर आपण कोणाकडे बघतो तेव्हा, की साधारण या व्यक्तीचं वय काय असेल, राहणीमारावरून याची आर्थिक स्थिती काय आहे, सोशल स्थिती काय आहे, त्याच्या हावभावावरून त्याची तब्येत कशी आहे, मूड कसा आहे, हे सगळं आपल्याला सांगता येतं. म्हणजे इतका मेंदू स्पीडनी चालत असतो किंवा विचार येत असतात मेंदूमध्ये आणि हे सगळे जजमेंटल आहेत. वी डोंट लाफ और स्माइल ॲट इच अदर एनिमोर. पण मग जजमेंटनी आलेला विचार आणि जजमेंट शिवाय आलेला विचार याच्यामध्ये फरक कसा करायचा? मला असं वाटतं की वेन यू आर जजिंग समबडी विथ दोज पॅरामीटर्स नो, तर तो विचार जजमेंटलच आहे. म्हणजे तू समोरच्या व्यक्तीला समजा ॲज इट इज का नाही बघता येते. नाही म्हणजे टेलिपॅथिक कम्युनिकेशनच्या या माध्यमामध्ये सुद्धा समजा एखादी केस असेल आणि त्या केसमध्ये बरेच विचार येत असतात तर त्या केसबद्दलचे, तर त्याच्यामध्ये येणारा विचार हा त्या केससाठी उपयुक्त आहे किंवा बाकीचे विचार नाही आहेत, ते असेच आपले आलेले आहेत, हे कसं ओळखायचं? आता मी कसं करते, नॉर्मली मला जे विचार येत असतात ना मी सगळे बोलत असते त्या मोमेंटमध्ये, करेक्ट. आणि माझ्या असं लक्षात आलं कधी कधी जजमेंटल विचार पण असतात. म्हणजे एकदा एका बाईनी व्याधी म्हणजे तिने विचारलं की मला सारखं डावीकडेच का लागतं, पायाला हाताला अँड ऑल दॅट. आणि मी आता इतका इररेलेव्हंट मला विचार आला की कोणाला मदत नाकारली आहे का. तर ती म्हणाली की हो, कारण आमची ऐपत नव्हती तेवढं. मी म्हटलं मग जेवढी होती तेवढं सांगितलं का की एवढं देऊ शकू. तुला नाही पूर्ण देताच येणार नव्हतं ना, मग कशाला सांगायचं. अगेन नाव दिस वॉज सोल्युशन काय झालं, दिस वॉज अ मेंटल नोट फॉर मी की आपण हे खूप चुका करतो असं की समोरच्यांनी ही मदत मागितली, ती मला देता येत नाही, मी काय मदत करू शकते हे मी प्रोएक्टिव्हली सांगतच नाही, मी फक्त नाही म्हणून टाकते. मग मी तिला विचारलं तू तिला परत विचारलंस का की तुझं काम झालं का. तर ती म्हणाली आपण काय विचारणार, ती मला उत्तर देईल ना, तू केलंच नाही आता कशाला विचारपूस करतेस ते. म्हणजे काय झालं की त्या ह्याच्यात म्हणजे हे ट्रान्झॅक्शन कम्युनिकेशन इतकं भारी चालू होतं. तर मी तिला म्हटलं बरं शुभेच्छा दिल्यास का तिला. ती म्हणाली अहो त्याच्यानंतर त्यांच्याशी बोलणंच बंद झालंय, कमी झालंय आमचं, आता फक्त कुठे बाहेर भेटलो तर फॉर्मॅलिटी. आणि मी असं तिला म्हटलं की मग तू मंदिरात जाऊन देवीची ओटी भरून आणि तू तिला शुभेच्छा तू तिला शुभेच्छा देशील का. आणि हे मी माझ्या डायरीत नोट केलं की समजा मला कोणाची मदत करता येत नसेल तर मी शुभेच्छा तर फुकट आहेत ना, ते तर देताच आलं पाहिजे समोरच्याला की अरे मला आत्ता तुझी मदत करता येत नाही, आय एम सॉरी बट आय विल प्रे फॉर यू की तुला कुठून तरी ती मदत मिळू दे. याचा आता मला आठवलं की तू विचारलं की पर्सनली काय फरक झाला. पर्सनली माहिती आहे आता काय होतं की असं मी कोणाला समजा एखाद्याला बघितलं की दिवाळीत जसं आत्ता झाली आहे दिवाळी, तर बघितलं आणि मला समजा वाटत असेल की अरे त्यांना एवढा माल विकला जावा वगैरे, माझ्या आतून अचानक असं येतं की बाबा यांची दिवाळी चांगली होऊ दे बरं. बरोबर. म्हणजे ह्या पद्धतीने हॉस्पिटलच्या बाहेरून निघालं तर जे चांगलं आहे ते होऊ दे. ओके, आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू की जो माणूस आजारी आहे तो, पण ह्यांचं चांगलं होऊ दे. म्हणजे ह्या पद्धतीने मला असं वाटतं क्लेन्झिंग होतंय आतलं. नाही तर या पद्धतीने असा चांगला विचार कोणासाठी काय, कोण स्वतःसाठीच वेळ नाही असं बोलतो आपण की अरे. पण मग त्या बाईंचं ज्यांची डावी बाजू दुखत होती किंवा डाव्या बाजूलाच सगळ्या गोष्टी होत होत्या, त्यांचं पुढे काय झालं. मग तिचा मेसेज आला मला
की मी ह्याच्यावरती काम करायला सुरू केले. नॉर्मली काय होतं, जसं आपण म्हणतो की काहीतरी गायडन्स मिळतो, तर ती त्या व्यक्तीसाठी दिशा देणारी किंवा दिशा बदलणारी पण असते, की ती व्यक्ती ज्या पद्धतीने चालू आहे. आणि मी तिला असं म्हटलं, मला तसं सगळं चांगलं वाटतंय तुझं. तर ती म्हणाली की हो, चांगलं आहे माझं असं. तर त्याच्यानंतर तिने असं मला मेसेज लिहून पाठवला की तुम्ही म्हणालात ना, आता मी काय चांगलं आहे ना त्याच्याकडे बघायला लागली आहे, की हे चांगलं आहे. परत मदत करायची असेल तर ह्या पद्धतीने. तर ती म्हणाली संबंध सुधारले, कारण त्याच्यानंतर मीच प्रोएक्टिव्हली, मी देवीची ओटी भरून आणली आणि मी प्रोएक्टिव्हली तिला विचारलं की अगं, त्यावेळेला मी तुला नाही म्हणलो मदतीची पूर्ण मदत नाकारली, पण मी तुला एवढी मदत करू शकते, तुला तेवढं चालणार आहे का? आणि पुढे काय झालं ते मला माहिती नाही, पण तिने मला तेवढंच अपडेट दिलं, तसा उपाय आला. हा, की ऍटलिस्ट मला असं वाटतं नाती सुधारली तरी इट्स अ बिग अचीवमेंट. बिग अचीवमेंट. म्हणजे टेलिपॅथीमधनं येणारा उपाय हा जरी इररिलेव्हंट वाटला तरी त्याच्यावरती फारसं लॉजिकल विचार न करता तो उपाय जरी केला तर आपण पुढे जाऊन बॅकट्रॅक करू शकतो की या उपायामुळे फायदा झाला का. आणि असे काही विचार सुद्धा मनामध्ये येऊ शकतात जे आपल्याला त्यावेळेला, त्या घटकेला आपल्याला गरजेचे असतात, पण ते कदाचित आपल्याला माहितीच नसतात. करेक्ट. टेलिपॅथीच्या तुझ्या वर्कशॉप्समध्ये जनरली काय फ्लो असतो आणि म्हणजे का लोक येतात टेलिपॅथीच्या त्या वर्कशॉपला? त्यांना काय शिकायचं असतं? कुतूहल असतं का? कशामुळे ते येतात आणि कसे असतात हे वर्कशॉप्स? तर खूप इन्फॉर्मल सेटअप असतो. म्हणजे मला 1-2 जणांनी फीडबॅक दिला की आम्हाला मजा आली नाही, कारण खूपच इन्फॉर्मल, घरगुती होतं वर्कशॉप. आणि मग मला त्यांना असं विचारायला लागलं की तुम्ही रेकी शिकलायत, तुम्ही हे शिकलायत, तर तो वर्कशॉप किंवा ही जे स्किल्स आहेत हे स्किल्स आपले हळूहळू डेव्हलप होणारे असतात. तर ह्याच्यासाठी हे कॉर्पोरेट वर्कशॉप नाही की पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे आणि आपण एक्सपिरियन्शियल आहे. हा, तर मी त्यांना म्हटलं की ही गोष्ट आपण जितके रिजिड असू ह्या गोष्टीसाठी, म्हणजे आता हे जजमेंटलच स्टेटमेंट आहे ना की वर्कशॉपचा सेटअप घरगुती होता, इज अ जजमेंटल स्टेटमेंट. करेक्ट. तर मी त्यांना म्हटलं हे जोपर्यंत सोडता येणार नाही तोपर्यंत पुढे वाढताच येणार नाही. कारण कसं होतं, जेव्हा एखादा व्यक्ती फोन करून सांगतो की माझा कुत्रा आजारी आहे आणि तुम्ही फोटो मागवलेला असेल, तर तुम्हाला खूप वेळा त्या फोटोकडे बघून विचार येतात की यांनी लक्षच दिलं नाहीये. कारण तो आपल्या दुसऱ्याची चूक काढायची जी काही इतकी घाई असते ना, की आपण ऑडिटरच आहोत हल्ली, की हे झालं नाहीये म्हणजे यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. ह्याच्याऐवजी काय येतं की यांनी काहीतरी चूक केली आहे, डॉक्टरकडे उशिरा नेलंय किंवा दुर्लक्ष केलंय किंवा ह्या पद्धतीने. तर हा जो जजमेंटल वाला टिश्यू आहे त्याला थोडासा आराम द्यायचा आहे की बाबा रे, तू येऊ नको, जोपर्यंत मला कुठेतरी जज म्हणून बोलवलेलं नाहीये तोपर्यंत तुझी गरज नाहीये मला. म्हणजे ओपन माइंडनी या वर्कशॉपला यावं असं. हा, की ह्या पद्धतीने. तर घरगुती असतो मोस्ट ऑफ द टाइम्स. द फ्लो इज की मी त्यांना अडचणी काय काय येणार आहे हे पहिले सांगते. ओके. की तुमचं कॉन्शियस माइंड तुम्हाला असं सांगणार आहे की हे खरं नाही आहे, तुझ्या मनचं आहे, त्याला सेल्फ डाऊट म्हणूया आपण, किंवा तू आत्ताच तर शिकलाय, लगेच थोडी येतं, कष्ट लागतात, किंवा सांगितलं आणि चुकलं तर काय. सो आय बेसिकली टेल पीपल की सेल्फ डाऊट नको आहे. परत तुम्ही फक्त कन्सल्टंट नसून, ॲनालिस्ट नसून, कम्युनिकेटर आहात. फक्त स्विगी डिलिव्हरी बास, इथून डबा आणला इथे द्यायचा, प्रश्न विचारला, समजलं नाही उत्तर तर परत जाऊन त्याला विचारायचं की आहे बाबा यांना कळत नाहीये तू काय बोलतोय ते, तर तूच जरा नीट समजावून सांग काय म्हणणं आहे तुझं. या पद्धतीने अगदी स्लोली पुढे जायचंय. म्हणजे काही छोटे मोठे गेम्स. सो आय ॲक्च्युली ट्राईड युझिंग त्या सगळ्यांना. 90% लोक अनोळखीच असतात. की माझी आई कशी आहे त्याचं व्यक्तिचित्रण करा. आणि सगळ्यांना मी सांगितलं की 5 पॉईंट 10 पॉईंट. सो असा नॉर्मल आई म्हटली, माझी आई म्हणली म्हणजे काय की हे आपले दर्शक पण करू शकतील. हा एक एकदम लक्षात आलं.
सांग ना. की 5 प्रश्न. आता थोडक्यात कसं लॉजिकली काय होईल की तुम्ही माझ्याकडे बघितलं तर तुमचं लॉजिक माइंड काय सांगेल की हिची आई आहे तर आईचं वय किती असेल. करेक्ट. हे तुम्हाला माझ्या वयाला तुम्ही काहीतरी ऍड कराल कितीतरी वय आणि मग तुम्ही सांगाल. तर गिव्ह युअर सेल्फ एज ब्रॅकेट ऑफ 5 years ओनली. की एवढ्याच्यात उत्तर आलं म्हणजे आपण असं करूया की समजा त्यांची उत्तरं आली तर मी तुला करेक्ट उत्तरं सांगेन आणि यू कॅन लेट देम क्रॉस चेक की त्यांचं करेक्ट आलंय का. तर आईचं वय किती आहे, आईचं वजन किती आहे, आईची उंची किती आहे, हे एकदम बेसिक आहे, एवढं असणारच आहे. मी ऍक्च्युली त्यांना असं सांगितलं होतं की कॅन यू जस्ट इमॅजिन हर ऑन अ नॉर्मल डे, की ती काय कपडे घालते, कशी वागते, कशी बोलते, सो सोशल पार्लान्समध्ये ती कशी आहे, बोलकी आहे, अबोल आहे, काय चेहऱ्यावरती काय भाव असतात. म्हणजे इतकी मजा आली. आणि मी जेव्हा माझ्या आईला सांगितलं की अगं आई ह्या वर्कशॉपमध्ये लोकांनी म्हणजे इतक्या आय कांट टेल बरोबर सुद्धा निघाला, इतक्या पिक्युलियर गोष्टी सांगितल्या. अँड दे ऑल्सो रीच टू माय आजी. म्हणजे न पाहिलेल्या व्यक्तीबद्दल त्यांनी व्यक्तिचित्रण केलं आणि इट वॉज लाईक बँग ऑन. म्हणजे अशा गमती या टेलिपथीच्या वर्कशॉपमध्ये होऊ शकतात, होतातच. आम्ही ते एकदा केलं होतं की वर्कशॉप मधलीच होते सगळे, त्याच्यातले एका पार्टिसिपंट ही काय करते. कारण मी त्यांना असं सांगते की तुम्ही फक्त नाव सांगा स्वतःचं, स्वतःबद्दल काहीही डिस्क्लोज करू नका गप्पा मारताना की मी हे करते मी ते करते, काय नाही. लेट अस डू इट ॲज अ गेम. इतकं भारी होतं की दॅट पार्टिसिपंट इज अ बेकर नो, अँड द इनपुट्स वर की मला तुम्ही ना स्वयंपाकघरातच दिसताय ओट्याची. आता लॉजिकल माइंड काय सांगतं की घरातली बाई स्वयंपाकघराची असते, पण त्याचं म्हणणं काय होतं पण नॉन स्टँडर्ड ड्युरेशनसाठी दिसताय तुम्ही मला तुम्ही दिसताय की यू आर मेकिंग लॉट ऑफ नोटिंग्स इन अ डायरी. सो तुम्ही हिशोब करताय, इतका हिशोब करता का तुम्ही, खूप काहीतरी नोट करताय हे काहीतरी. नंतर तुम्ही सारख्या मला घराबाहेर जाता येताना दिसताय, असं पार्टिसिपंट सगळे सांगत होते. आणि एखादी म्हटलं ना की मला ना असं वाटतं तुम्ही काहीतरी गोड खूप बनवता तुम्ही. मग काय होतं ते नेमकं? केक बनवते ती. आणि मग नोटिंग काय होतं? सो तर ती काय म्हणाली की ऑर्डर आली की माझी डायरी आहे, मी त्याच्यात नोट करते. परत प्रत्येक ऑर्डर जी आहे कॅल्क्युलेशन वाईज किती केजी आहे, कुठलं आहे ते वेगळं आहे. तर ती डायरी बघून मला ते सगळं मेजरमेंट याचं ते नंतर सारखं बाहेर कारण समजा अचानक फ्रेश फ्रूट केकची ऑर्डर आली तर सगळे नसतात, मग घराबाहेर जायचं यायचं. मग घरातला जो नवरा सेल्फ एम्प्लॉईड आहे तिचा, तीही सेल्फ एम्प्लॉईड आहे, तर ती म्हणाली हिशोब बँकेचं कामही माझ्याचकडे असतं, त्यामुळे ते पण नोटिंग. आणि ऑब्व्हियसली मी किचनमध्येच असते कारण मी कधी हे चालू आहे कधी ते चालू आहे, काही ना काहीतरी क्लायंटची ऑर्डर आली म्हणून ती बेकर बनवतच असते, रोजच असतं. म्हणजे ती म्हणाली तर म्हणजे दिस वॉज सो इंटरेस्टिंग. एकाचा नवरा काय करतो हे सांगितलं होतं. ही इज अ शिपी अँड ऑल्सो लाईक अ मरीन इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनर आहे. लोकांनी काय काय सांगितलं की तो मला एकाने बघितलं की तो मला व्हाईट युनिफॉर्म मध्ये दिसतोय, एकाने म्हटलं की तो मला असं हवाईयन प्रिंटच्या शर्टमध्ये दिसतंय, एकीने सांगितलं की त्याच्याकडे घड्याळाचं कलेक्शन आहे, एकीने सांगितलं की तो असं मला नाही माहिती ही कुठला जागा आहे, असं थोडंसं पायऱ्या चढून आणि पूर्ण ग्लास वॉल्स आहेत, ऑल ग्लास विंडोज. सो वेन ही इज ऑन शिप, ही इज अ चीफ इंजिनियर, सो तो ऑब्व्हियसली त्या याच्यात असतो की तिथे चारी बाजूला काचच आहे. नंतर तो जेव्हा एकाला दिसलं की तो असं खूप किंवा खूप लोक बसली आहेत आणि तो काहीतरी शिकवतोय, तर तो ट्रेनर म्हणून पण तिकडे जातो. तेही दिसलं, घड्याळांचं कलेक्शन आहेच त्याचं, नंतर ब्रँड कॉन्शियस आहे, आणि हे दोन्ही प्रकारचे कपडे तो घालतो बिकॉज वेन ही इज हॉलिडेईंग. बरोबर. तर ही इज इन दॅट सगळ्या गोष्टी समजत गेल्या. म्हणजे मी त्यांना म्हटलं की अरे तुम्हाला ज्या व्यक्तीला तुम्ही आज पहिल्यांदा बघताय तिचा नवरा काय करतो इथपर्यंत पोहोचणं, म्हणजे दिस इज नॉट ओनली ॲनिमल टेलिपॅथी, यू आर डुईंग अ व्यक्तीची टेलिपॅथी. और काय, कारण की त्याचा बेसिस असतोय की समजा एनर्जी बॉडी असेल तर तिकडनं माहिती आपसूक अट्रॅक्ट होणार. याचं बाई आहे ना, मी असं देते उदाहरण की पोळी लाटता येणं, त्याच्यात स्टफिंग केलेली पोळी लाटता येणं, करेक्ट. सो प्रोसेस सेमच आहे. स्टफिंग बदललं तर थोडंसं
चेंज करायला लागतं. अदरवाईज प्रोसेस हात तसाच हलवायचा आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन मिळतेच, ती पुढे रिले करणं आणि त्याचा उपयोग रिसीव्ह करणं, ब्लॉक न करणं आणि रिसीव्ह करणं. आणि खरंच याचे दैनंदिन जीवनामध्ये या वर्कशॉपचे फायदे सुद्धा भरपूर लोकांना होऊ शकतात. खूप. हरवलेली गोष्ट सापडण्यामध्ये किंवा एखादं संकट आधीच कळणे किंवा आपल्या घरी पेट्स असतील तर त्या पेट्सच्या मनात काय चाललंय हे बघणे किंवा घरात झाडं असतील. मी उलट म्हणेन तुला की मी जितकं हे शिकले ना, मला काही रिसीव्ह करायचं याचा इन्सिस्टन्सच संपलाय माझा. की माझ्या घरातलं पेट आहे ना, मी म्हणते की अरे म्हणजे तिच्यापर्यंत आपली इच्छा पोचतीये बिकॉज दे रिसीव्ह एव्हरीथिंग. करेक्ट. तर तिला समजा आम्ही आता नवीन घर बदललं तर तिची काही शूशी करायची जागा घरात जी होती, कारण पाऊस खूप असला तर मग बाहेर नेता येत नाही वगैरे, तर ती सेट होत नव्हती. आणि आमच्या घरी आम्हाला असं वाटत होतं हिला कळत का नाहीये की आम्हाला असं वाटतं हिनी बाल्कनीत समजा वापरली बाल्कनी तर ते सगळ्यांसाठी सोयीचं होईल असं. आणि शी टुक्स लिटल बिट ऑफ टाइम बट शी इज सेट नाऊ. बरोबर. की आता ती आणखीन घरात कुठेच नाही, ते बाल्कनी वी आर ऑल्सो फाईन विथ इट, कारण पाणी घालून स्वच्छ करता येतं आणि सगळं होतं. म्हणजे हे इतकं स्ट्रीमलाईन आराम, त्यामुळे त्यांना आपण सांगायची काही गरजच नाहीये. बरोबर. आणि ते आपल्यापेक्षा बहुत पहुंची चीज आहे. बरोबर. खूप माहिती आहे त्यांना. आपणच त्यांच्याबरोबर, मी तर किती वेळा लोकांना सांगते की रोज पाय नमस्कार करा तुम्ही त्यांना, समजा तुमच्याकडे पेट असेल तर. बरोबर. सरेंडर टू द एनर्जी. नो. करेक्ट. टेलिपॅथीवरती खरं गप्पा खूपच मारता येतील, म्हणजे थांबूच नाही असं होऊ शकतं. पण ह्या एपिसोड पुरतं इथे थांबूयात. चालेल. थँक्यू, तुम्ही इनोटॉक्समध्ये आलात आणि टेलिपॅथीबद्दल थँक्यू सो मच लोकांना सांगितलं. आणि समजा पुढचा वर्कशॉप तुमचा असेल आणि तो आमच्या दर्शकांना पर्यंत पोचवायची असेल त्याची माहिती, तर इथे कॉमेंट बॉक्समध्ये आपण एक लिंक देऊन टाकूयात. चालेल ना. जेणेकरून ते एनरोल करू शकतील. काय ज्याचं येणं असेल, ऋणानुबंध असतील ते येतीलच. तर आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टेलिपॅथीचा पुढचा वर्कशॉप जो चित्राताई करतील त्याची एक लिंक देऊ. आणि तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर तुम्ही तिथे जाऊन साईनअप देखील करू शकता, त्या ग्रुपला जॉईन करू शकता, जेणेकरून वर्कशॉपचं ठिकाण आणि वेळ देखील तुम्हाला समजेल.